Good afternoon, students. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी इंग्लिश ग्रामर मधला सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे की ज्याच्यावर स्पर्धा परीक्षेला नेहमी प्रश्न विचारले असतात आणि तो टॉपिक आहे कंडिशनल टेन्सेस किंवा त्याला क्लॉजेस सुद्धा म्हणतात किंवा सेंटेन्सेस. कंडिशनल क्लॉजेस किंवा कंडिशनल सेंटेन्सेस. आता याच्यावर आपल्याला प्रश्न कसे विचारले जातात ते आपण या ठिकाणी पाहू. साधारणपणे ह्याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो तेव्हा एक तुम्ही टेबल तयार केला आणि टेबलचा अभ्यास केला तर याचा बराचसा पाठांचा अभ्यास होऊन जाईल. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी कंडिशनल टेन्सेस हा जो पार्ट आहे या पार्टमध्ये आपल्याला एक टेबल तयार करायचं आहे. त्या टेबलच्या सहाय्याने तुम्ही अशा प्रकारचे अनेक एक्झाम्पल सोडू शकता. परीक्षेमध्ये हा प्रश्न नेहमी असतो, म्हणजे सरळ सिव्हिल असेल, PSI आहे, राज्यसेवा, लोकसेवा ह्या परीक्षेला नेहमी प्रश्न असतात. एक तर फिल इन द ब्लँक्स मध्ये असतो किंवा कॉमन एरर्स इन इंग्लिश, कॉमन मिस्टेक्स असतात त्या परीक्षेला असतो. बँकिंगच्या एक्झाम्स त्याच्यावर प्रश्न आलेले असतात. हा प्रश्न कसा सोडवायचा ते ह्याचा आपण त्या ठिकाणी विचार करूया. त्याचा प्रश्न आपण सोडवतो. प्रथम आपण काय करायचं, त्या ठिकाणी जो प्रश्न आहे त्याच्यासाठी आपल्याला टेबल तयार करायचं आहे. तेच आपण टेबल तयार केलं. त्या टेबलच्या सहाय्याने आपण अनेक असे एक्झाम्पल अशा प्रकारे आपण सोडवू शकतो. तर मी तुम्हाला या ठिकाणी टेबलच्या सहाय्याने हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा हे पाहूया. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक बेसिक सेंटेन्स बघितलं. बेसिक्स एक टेन्स आहे, त्याचा फॉर्म्युला बघितला. सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स यांचा फॉर्म्युला काय असतात त्यावरची उदाहरणे सोडवायची. त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काय एक्सरसाइज पाहिजे. आता या व्हिडिओमध्ये आपण कंडिशनल टेन्सचा अभ्यास करायचा आहे की ज्याला आपण सिक्वेन्स ऑफ टेन्स असे म्हणतात. आता या ठिकाणी वहीच्या पानाचे दोन भाग करा. एका ठिकाणी ना म्हणजे एक क्लॉज आहे तो आहे इफ क्लॉज, म्हणजे इफ न चालणारा क्लॉज आहे. एक क्लॉज आहे इफ न चालणारा क्लॉज आहे आणि दुसरा क्लॉज आहे तो आहे मेन क्लॉज. मेन क्लॉज म्हणजे मुख्य पोटवाक्य. त्यामध्ये फक्त तीनच नियम आहेत. म्हणजे तीन नियमांचा व्यवस्थित अभ्यास केला तर अशा प्रकारचे तुम्ही सोडू शकता. त्याचा पहिला टेन्स आहे जो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. जर आपण काय म्हणतो इथं सिंपल प्रेझेंट टेन्स, जर मराठीमध्ये म्हणतो आपण साधा वर्तमान काळ. पण सिंपल प्रेझेंट टेन्सला ग्रामर मध्ये दुसरं नाव आहे ज्याला आपण इथे म्हणतो प्रोबेबल कंडिशन. आता प्रोबेबल कंडिशनचा अर्थ आहे संभवनीय अर्थ. काय परीक्षेत तुम्हाला कंडिशन विचारते आहे संभवनीय अर्थ. ही जे प्रोबेबल कंडिशन आहे जर आपण संभवनीय अर्थ असं मग हा जे सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर पुढचं मेन क्लॉज मधलं जे क्रियापद आहे जे फ्रेज आहे, फ्रेजल वर्ब आहे ते कोणत्या पद्धतीने येते, वर्ब फ्रेज आहे. तर या ठिकाणी काय असतं बऱ्याच वेळा विल ही क्रियापद एक मुख्य असतं. विल प्लस बी वर असे दोन कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. किंवा विलच्या ऐवजी कधी शॅलचा पण वापर केला जातो. शॅलचा पण वापर कमी होतो. किंवा काही ठिकाणी कॅनचा पण वापर केला जातो, कॅन प्लस बी वर किंवा बऱ्याच वेळा मे प्लस बी वरचा पण वापर. आता ह्यांच्या मॉडर्न मध्ये त्याचा अर्थ वेगळा आहे. विलचा सर्टन्टी आहे, शॅलचा फ्युचर ऍक्शन आहे, कॅनचा ॲबिलिटी आहे आणि मेचा पॉसिबिलिटी आहे. पण जर सूट होईल त्या पद्धतीने पण जास्त करून मेजॉरिटी मध्ये आपण हे क्रियापद न बोलती की आपल्याला वापरले जातात. ह्याला आपण इथे बॉक्स करूया. आता पहिला टेन्स जर इफच्या क्लॉजमध्ये म्हणजे जर एखादं वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य जर इफ न चालू होत असेल तर पुढचे क्रियापद अशा प्रकारे पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल आपण एखादं एक्झाम्पल पण एक घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल ह्या उदाहरणाचं. फॉर एक्झाम्पल असं एक्झाम्पल आहे पहा. इफ यू स्टडी, जर तुम्ही अभ्यास केला, इफ यू स्टडी जर तुम्ही अभ्यास केला, यू विल पास, जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही पास व्हाल. कंडिशन कोणती आहे, प्रोबेबल कंडिशन आहे, संभवनीय आहे, शक्य आहे. इफ यू स्टडी यू विल पास. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी स्टडी हे कुठलं काय आहे, सिंपल प्रेझेंट आहे आणि म्हणून इकडे मेन वर्ब मध्ये क्रियापद काय आलं विल प्लस पास. दहा जरा पहिला टेन्स आहे पहिला काळ होता हा पहिला सिंपल प्रेझेंट टेन्स. आता आपण दोन नंबरचा काळ बघूया. हा पहिला काळ आहे. आता यानंतर दोन नंबरचा काळ आहे तो आहे सिंपल पास्ट टेन्स.
2 नंबरचा काळ आहे तो आहे सिंपल पास्ट टेन्स. आता सिंपल पास्ट टेन्सला मराठीमध्ये साधा भूतकाळ असं म्हणतात. क्रियापद नेहमी सेकंड रूप येतं यामध्ये. आणि ह्याला लिंग्विस्टिक मध्ये किंवा ग्रामर मध्ये जे दुसरं नाव आहे त्याला काय म्हणतात? इम्प्रॉबेबल कंडिशन. इम्प्रॉबेबल कंडिशन ज्याचा अर्थ आहे असंभवनीय. असंभवनीय. आता हा जर काळ असेल तर या काळामध्ये सिंपल पास्ट मध्ये पुढची क्रियापदे आहेत तिथं साधा भूतकाळ असतो. म्हणून ह्या उलट भूतकाळ करायचा. ऍक्च्युअली विल आणि वुड हे क्रियापद दुसरे असतात, वेगवेगळे असतात. पण या ठिकाणी तिथं उलट भूतकाळ कन्सिडर केला तो वुड असा केला. पण मेन वर्ब आहे ते मात्र तेच ठेवायचं. जसं विल आहे तर वुड केलं आणि वी वन किंवा तसं केलं. जसं या ठिकाणी शाल आहे त्या ठिकाणी आपण काय करू? शालचं सुरू करूया वी वन. तिथे कॅन आहे कॅनचं फुल ठेवायचं प्लस वी वन. आणि मे आहे तर मेचं काय करायचं? माय करायचं वी वन करायचं. आणि ह्यातलं जे महत्त्वाचं क्रियापद आहे सर्वत्र चालणार 90% चालणार ते आहे वुड प्लस वी. जर हे क्रियापद नसेल एक्सेप्शन म्हणून हे पण आहे, पण साधारणपणे ह्याचं नसतं वापरतात. तर फॉर एक्झाम्पल बघा हेच उदाहरण आपण या ठिकाणी इथे बसूया. इफ यू स्टडी यू विल पास. त्याच अर्थामध्ये हे उदाहरण बसूया. इफ यू आता साधा भूतकाळ घ्यायचा आहे. स्टडीचा भूतकाळ काय म्हणते? स्टडी. इफ यू स्टडी. आता इथे यू तर स्टडी असल्यामुळे तो विल येणार त्याचा भूतकाळ. इफ यू स्टडी यू वुड पास. या ठिकाणी इफच्या वाक्यामध्ये काळ कोणता आहे? सिंपल पास्ट आहे. म्हणून मेन क्लॉज मध्ये वुड प्लस वी वन असं कन्स्ट्रक्शन आहे. कोड असेल वी वन असं ते असतं. याचा अर्थ काय? जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही पास होता. त्याचा अर्थ काय? जर तुम्ही अभ्यास केला असता तर तुम्ही पास झाले असता. ही जी कंडिशन आहे ती कुठली आहे? इम्प्रॉबेबल कंडिशन आहे. या ठिकाणी जर मित्रांनो का दुसरा टेन्स आहे आपला जाणार ह्या पेपरचा अभ्यास. आणि तिसरा जो टेन्स आहे तो आहे पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो पूर्ण भूतकाळ. मराठीमध्ये आपण त्याचा अर्थ असतो पूर्ण भूतकाळ. पण आता हे वाक्यरचना कशा वापरायची? तर बऱ्याच वेळा हॅड प्लस विथ असे कन्स्ट्रक्शन असते किंवा बऱ्याच वेळा आपल्याला हॅड बीनचं कन्स्ट्रक्शन आपल्याला पाहायला मिळते. ह्यावेळी हा काळ वापरतो आणि हा काळ वापरायचा त्याच्यामध्ये शक्यतो V3 असते. या काळामध्ये आपल्याला या ठिकाणी V2 असतो. बऱ्याच वेळा या ठिकाणी आपण काळ वापरतो या ठिकाणी V2 आपण पाहतो. आणि इथं मात्र V1 किंवा VS असते. एक तर म्हणून किंवा क्रियापदाला यूज करायचं इफच्या वापरायचा. आता या ठिकाणी याला नाव आहे दुसरं लिंग्विस्टिकमध्ये त्याला म्हणतात इम्पॉसिबल कंडिशन. जर आपण म्हणतो इम्पॉसिबल कंडिशन ज्याचा अर्थ आहे अशक्य आहे. अशक्य आहे. इम्पॉसिबल कंडिशन म्हणजे अशक्य. आता जे पुढची क्रियापद चालतात त्याच्यावर ते मात्र वेगळ्या पद्धतीने चालत असतात. जसं आपण इथं वुड प्लस वी वन लिहिलं त्यावेळेस काय असतं? वुड प्लस हॅव प्लस वुड नंतर हॅवची कंडिशन असते वुड हॅव प्लस V3 असे असतं. किंवा मग शुड असेल तर काय म्हणतात? शुड प्लस हॅव प्लस V3. किंवा कुड असेल तर कुडचं कसं वापरलं नाव आहे? कुड प्लस हॅव प्लस V3. किंवा माइट असेल तर कसं येणार आहे? माइट प्लस हॅव प्लस V3. आणि ह्याचं जे महत्त्वाचं क्रियापद आहे जे 90% सर्वत्र चालतं ते हे क्रियापद मुख्य क्रियापद आहे. हे जास्त करून चालतं. तर आपण बाकीच्या घेतले फॉर एक्झाम्पल आता हेच वाक्य या ठिकाणी आपण पाहूया. जसं इफ यू स्टडी आहे तसं इफ यू हॅड स्टडी. इफ यू हॅड स्टडी कॉमा यू वुड हॅव पास. यू वुड हॅव पास. त्याचा अर्थ काय झाला? जर तो अभ्यास केलेला असता जर तुम्ही अभ्यास केलेला असता तर तुम्ही पास झाले असता. तर या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो आहे तर आपण टेबल पाहिला त्या जर तुम्ही टेबलचा अभ्यास केला आणि ह्या जर तुम्ही स्ट्रक्चर प्रमाणे अभ्यास केला तर परीक्षेमध्ये आलेले एक्झाम्पल तुम्ही अशा प्रकारे सोडवू शकता.
आता आपण या ठिकाणी परीक्षेला कशा प्रकारचे एक्झाम्पल येतात आणि ना एक्सेप्शन काय एक्झाम्पल असतात ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. तर परीक्षेला जे काही एक्झाम्पल असतात ते कशा प्रकारे आहेत ते बघू. आता या ठिकाणी ह्याला अपवाद एक्झाम्पल काय असतात, जे सायंटिफिक एक्झाम्पल असतात, जे सायंटिफिक प्रूफचे, ते मात्र ह्याला एक्झाम्पल अपवाद असतात की त्या एक्झाम्पल मध्ये तिथे काय फरक पडत नाही. बाकीचे एक्झाम्पल मात्र त्या आपल्या सूत्राप्रमाणे चालत असतात. त्या ठिकाणी आपण इथे पाहूया परीक्षेमध्ये कशा प्रकारचे एक्झाम्पल येतात आणि अपवाद एक्झाम्पल काय असतात. परीक्षेला आपल्याला अपवाद एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवतो आणि त्यानंतर एक्झाम्पल परीक्षेमध्ये आलेले एक्झाम्पल कसे असतात ते आपण इथे पाहण्याचा प्रयत्न करूया. त्या ठिकाणी एक्सेप्शन एक्झाम्पल काय असतात ते आपण इथे पाहूया. त्या ठिकाणी जर आपण सायंटिफिक ट्रूथ असतात, जे काय सायंटिफिक ट्रूथचे एक्झाम्पल असतात ते मात्र ह्या नियमाला अपवाद असतात, एक्सेप्शन असतात. हा जो नियम पाहिला त्याला हे एक्सेप्शन असतात, म्हणजे ह्या रूल प्रमाणे ते चालत नाही. फॉर एक्झाम्पल परीक्षेला एक्झाम्पल एक आहे. फॉर एक्झाम्पल असे काही एक्झाम्पल परीक्षेला आलेला आहे. इफ यू असं म्हणा आपण इफ ऑइल इज पुट ऑन वॉटर असं आहे. जसं परीक्षेला आलं तसं लिहूया आपण. इफ ऑइल इज पुट ऑन वॉटर, if oil is put on water it floats. असं परीक्षेला आलेलं आहे. if oil is put on water म्हणजे if you put oil on water असा बेसिक कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. if oil is put on water it floats. याचा अर्थ असा असतो जर तुम्ही तेल पाण्यात ठेवलं तर ते तरंगेल. इथे इज पुट हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून इकडे विल फ्लोट असा आला. if oil is put on water it will float असणार. if oil is put on water it floats. जर तेल पाण्यात ठेवल्यास ते तरंगते असं आपण म्हणत नाही. तेल पाण्यात ठेवल्यास ते तरंगेल. काय म्हणतो आपण ते तरंगते. हे परीक्षेला आलेलं एक्झाम्पल आहे. आणखी एक एक्झाम्पल आलेलं आहे. if you hit the iron it expands. जर तुम्ही आयर्न ने हिट केली तर ते काय होत असते विस्तारत असते एक्सपान्स. परीक्षेमध्ये काय दिले आपण तुमच्या समोर ठेवतो. if water is heated it evaporates. जर पाणी गरम केलं किंवा पाण्याने हिट दिली तर त्याचं बाष्पीभवन होत असते. तर हे परीक्षेला आलेले काय एक्झाम्पल आहेत ते सायंटिफिक ट्रूथ आहेत की ज्याला हा नियम लागतो. काही नेहमी त्रिकलाबद्ध सत्य असल्यामुळे किंवा सायंटिफिक ट्रूथ असल्यामुळे वैज्ञानिक सत्य असल्यामुळे ह्या वाक्यामध्ये चॉईस नाही. आता एक परीक्षेत पॅसिव्ह टर्म शिक्षण आलं असतं त्यावेळेस आपल्याला सुद्धा एका परीक्षेचं उत्तर आहे. जसं आता असे एक्झाम्पल आहे हे एक सेक्शन आहे त्याच्यासमोर अगोदर सांगतो होतो. जसं असे एक्झाम्पल आहे बघा. इफ इट रेन्स काय म्हणणार दे विल असे म्हणतात दे विल कॅन्सल द मॅच. आता हे आपल्याला कळू शकते अंडरलाईन केलं आपण उत्तर शोधू शकतो. इफ इट रेन्स जर का पाऊस आला तर ते मॅच काय होणार आहे ते मॅच कॅन्सल करणार. पण हे जे आपल्या एका परीक्षेला कसं आलं इफ इट रेन्स मॅच होते द मॅच विल बी कॅन्सल. इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल. आणि त्यामुळे बरेच विद्यार्थी कन्फ्यूज झाले. विद्यार्थ्यांना असं काय वाटलं की ह्या फ्युचर मध्ये विल नंतर हा प्रत्येक असा येडी त्याला वाटलं भूतकाळ झाला काय. हा भूतकाळ नाही झाला तर हे जे ऍक्टिव्ह आहे त्याचा स्पेस वाइज करा. विल कॅन्सल हे करता पण आहे ते आहे नाही तर करता मॅच आहे. मॅच स्वतः काय सामना काय स्वतः मॅच कॅन्सल करणार नाही पुन्हा पुन्हा केला जातो म्हणजे ते पॅसिव्ह मशीन असल्यामुळे तो विल बी कॅन्सल असा आहे. तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो हा भाग तुम्हाला लक्षात आला असेल. आता परीक्षेमध्ये एक्झाम्पल कसे येतात आणि तुम्हाला पर्याय कसे आलेले असतात
एक्सेप्शन एक्झाम्पल कसं असतं ते आपण या ठिकाणी ते पाहूया. आता या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये एक्झाम्पल कसे दिलेले असतात आणि त्यामध्ये कशा रीतीने आपल्याला पर्याय आपले ते प्रोव्हाइड करत असतात. तर पहिले तुमच्या समोर एक 5-7 एक्झाम्पल आहेत ते एक्झामला आलेले आहेत ते मी तुमच्या समोर ठेवतो आणि सर त्याच्याबरोबर पर्याय पण ठेवतो मी. तुम्ही पर्याय पाहून वापरून बरोबर सोडवण्याचा प्रयत्न करा. परीक्षेमध्ये आलेले आपण तुमच्या समोर ठेवतोय. तुम्ही उत्तर हे करू शकता. If she died at rest hard, she might have become rich. If she died at rest hard, she might have become rich. आता या ठिकाणी पर्याय तुम्हाला वर्क्स आहे. सेकंड पर्याय वर्क असा आहे. थर्ड पर्याय हॅड वर्क असा आहे. हॅड वर्क आणि पर्याय असा आहे माइट वर्क. आता ज्यांचा अभ्यास नाही, ज्यांचा कायच अभ्यास नसतो असे विद्यार्थी काय करत असतात, ह्या पर्याय जोडले जातात. जसं तिथं माय नाव बिकम आहे म्हणून ह्याला माय नाव जोडायचं तसं नाही. त्या ठिकाणी आपल्याला एकचा क्लास दिला नाही, एकच्या क्लासमध्ये आपल्याला फिल इन द ब्लँक्स करायचे आणि मेन क्लासमध्ये आपला संदर्भ घ्यायचा. मेन क्लासमध्ये काय आहे बघा, मेन क्लासमध्ये काय आहे माय नाव बिकम. आता माय नाव बिकम आहे म्हणजे हा काळ कोणता आहे, शुअर कोड माइट हे पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये येतं. म्हणजे याचा पास्ट परफेक्ट टेन्स कोणता आहे, हा बरोबर पास्ट परफेक्ट टेन्स आहे द्यावा लागेल. याचा पास्ट परफेक्ट टेन्स आहे तो हा आहे. नेक्स्ट बघूया बाकीच्या एक्झाम्पल आपण तुम्ही सोडू शकता या प्रकारचे. इफ सलमान हे 2009-10च्या परीक्षेला एक्झाम्पल आहे. इफ सलमान डॅश विल कॉमा असे काय एक्झाम्पल येतात बघा. Have been एक्झाम्पल आपल्या समोर आणतो. आता हे एक्झाम्पल असं आहे, इफ सलमान डॅड बेस्ट फ्रेंड ऐश्वर्या वुड हॅव मॅरीड आणि इफ ही हॅड गॉट 90% मार्क्स ही डॅड डॅश फॉर इंजिनिअरिंग. प्रिन्सिपल इंजिनिअरिंग मेडिकलचं हे होतं जास्त ट्रेन होतं. सॉरी त्या ठिकाणी पुढचे जे पर्याय त्या पर्याय ह्या पद्धतीने पर्याय तयार केला. will go, could go, would have gone.
ठेवलेले आहेत ही परीक्षा झालेले एक्झाम्पल्स आहेत. हे सर्व एक्झाम्पल परीक्षेमध्ये आलेले आहेत. त्यांच्यावर आपण विचार करणार आहोत. आता बघा या ठिकाणी पहिले एक्झाम्पल तुम्हाला कळालं इफ शी डॅश हार्ड शी माइट हॅव बिकम रिच. आता आपल्याला इफच्या क्लासमध्ये पर्याय द्यायचा आहे. आता आपण चार्ट पाहिला आणि आपल्याला माइट हॅव असं इथं पर्याय द्यायला मेन क्लास मेन क्लासमध्ये जर कुड हॅव माइट हॅव शुड हॅव किंवा वुड हॅव असेल तर तो पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स होत आहे. जसं इफ शी वर्क she may become rich. If she work, she might become rich. If she had work, she might become rich. If Salman did that way, Aishwarya would become married. आपल्याला if चा क्लासमध्ये पर्याय दिलेला आहे आणि संदर्भ आपण कसं द्यायचा आहे मेन क्लासमध्ये. मेन क्लासमध्ये काय दिलेला आहे पहा would have married. जर would पुढे आला असेल तर काळ हा पास्ट परफेक्ट असतो. आणि आता पास्ट परफेक्ट टेन्स कोणता आहे ते हा पर्याय समजा. If he had got 90% marks, he did test for engineering. जर आता ये जो मध्ये had got आहे म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर पुढचा पर्याय काय असतो would have be3, could have be3, should have be3 किंवा might have be3. म्हणजे आता पर्याय कोणता बसले तर would have be3 म्हणजे got. उत्तर काय असणार आहे if he had got 90% marks he would have gone for engineering. If she her hairstyle she might be pretty. जर तिची हेअरस्टाईल बदलली असती तर ती प्रेटी किंवा सुंदर दिसली असती. मग त्या ठिकाणी मेन क्लासमध्ये आपल्याला इफच्या क्लासमध्ये आपल्याला पर्याय द्यायचा आहे. संदर्भ आपण मेन क्लासचा घेतो. मेन क्लासमध्ये आहे माइट. माइट म्हणजे जर कुड माइट शुड आणि वुड असेल आणि बी वन असेल तर सिंपल पास्ट असतो. म्हणजे आता सिंपल पास्ट काय आहे चेंज आहे. आता अशा प्रकारे नवीन मात्र आपल्याला कन्फ्यूज करतात. तर हे काय इफ आय अ गोष्ट आय वुड फ्रॅटेन. जर मी भूत असतो तर मी तुम्हाला घाबरवत असतो पण मी भूत आहे का नाही. आणि वुड फ्रॅटेन म्हणजे सिंपल पास्ट आहे. मग सिंपल पास्ट म्हटलं बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं आहे तर वॉज येत असं आपल्याला वाटतं. पण अशा वाक्यामध्ये एम सुद्धा येत नाही शाल बी येत नाही किंवा वॉज येत नाही. ते अशा प्रकारे काय असतं वेळ येते. हा सबजंक्टिव्ह मूळचं वाक्य आहे. इच्छानुसार वाक्य आहे. जसं इफ आय वेअर अ गोस्ट आय वुड फ्रॅटेन. इफ आय वेअर अ बर्ड आय वुड फ्लाय इन द स्काय. इफ आय वर the Prime Minister of India, I should stop the corruption. असे जे एक्झाम्पल असतात ते अशा एक्झाम्पल आपण अशा प्रकारे सोडवतो. तर मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न जो आहे स्पर्धा परीक्षा नेहमी याच्यावर अनेक आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत आणि नेहमी हा प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारला जातो. त्याच्या मी थोडक्यात मी तुम्हाला हा कसा प्रश्न सोडवायचा किंवा कसं सोल्युशन द्यायचं हे मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेलं आहे. आणि बेसिक पासून घेतल्यामुळे बराच वेळ गेला तर मी ठीक आहे पुढच्या व्हिडिओला आणखी ह्याच्यावरती काय एक्झाम्पल्स तुमच्या समोर घेऊन येईल. तुम्हाला हा पाठ सगळ्यांना समजला असेल. थँक्यू.